अजित पवार यांच्यावरती खालच्या भाषेत टिप्पणी करणाऱ्या दुग्धविकास मंत्री आणि रासपचे नेते महादेव जानकर यांना तातडीनं बडतर्फ करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते थेट राज्यपालांचं दार ठोठावणार आहेत। दरम्यान भगवानगडावरच्या दसरा मेळाव्यात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर महादेव जानकर आज पुण्यात रासपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात ते यासंबंधी काही बोलतील की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। जो सदस्य अशा पद्धतीचं बोलतोय, जो मंत्री बोलतोय, त्याला एवढं तरी भान असायला पाहिजे की आपण सुद्धा त्याच सभागृहातले सदस्य आहोत। म्हणजे जानकर सुद्धा MLC आहेत। म्हणजे फरक एवढाच आहे की ते मुख्यमंत्र्यांचे लॉयल चमचे आहेत, मोदीचे लॉयल चमचे आहेत का मुंडेंचे लॉयल चमचे आहेत, हे एवढंच कळायला आता राहिलंय। माझ्याबद्दल तर ह्या मंत्रिमंडळातले मंत्री इतकी घाणेरडी भाषा वापरतात की विनाशकाले विपरीत बुद्धी एवढंच त्याच्याबद्दल आपण म्हणू शकतो। ठीक आहे, वैचारिक काही मतभेद असू शकतात, वैचारिक लढाई वैचारिक पद्धतीनं झाली पाहिजे।